यामध्ये विविध प्रकारचे घोटाळे झाल्याचा आरोप आता होतो आहे। शहरातील विविध पक्ष यांच्या माध्यमातून वेळोवेळी नगरपालिकेवरती मग तो 600 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप असो, मसाल्याच्या शेतीवर झालेला खर्चाचा आरोप असो, रस्त्यांमध्ये झालेला गोडबंगाल असो, बाजार पावतीवरून होत असलेला भ्रष्टाचार असो, या सगळ्या गोष्टींवरून आता राजकीय पक्ष हे मुख्याधिकाऱ्यांना घेताना दिसत आहेत। बदलापूर शहराला लाभलेले आपण ज्यांना कार्यक्षम मुख्याधिकारी म्हणायचो त्यांच्याच काळामध्ये 600 कोटी आणि त्याच्यापेक्षाही भयानक असे घोटाळे बाहेर येत आहेत अशी परिस्थिती आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आता माझ्यासोबत असणारे शैलेशजी वडनेरे ज्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून मुख्याधिकारी यांनी केलेले जे काही भ्रष्टाचार आहेत आणि त्याच्यावर त्यांनी केलेले जे आरोप आहेत त्याविरोधात एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आणि सोबतच या ठिकाणी जोपर्यंत या प्रकरणाचा छेडा लागत नाही, साक्ष मोक्ष लागत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांची आहे। माझ्यासोबत खुद्द शैलेशजी वडनेरे आणि बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि अंतर्गत प्रशासनावरती 600 कोटींचा आरोप करणारे संजयजी जाधव आहेत। दोघांशी आपण बातचीत करणार आहोत। शैलेशजी, पहिल्यांदा मला सांगा की आजचे उपोषण नेमकं कशासाठी आहे? भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, पण यामध्ये काही तथ्य आहे का? निश्चितपणे कुळगाव बदलापूर नगर परिषद हा एक भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे। आणि या प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये एवढे मुख्याधिकारी होऊन गेले त्यांनी या बदलापूर शहरातील संपत्तीचं लूट केलेली आहे। या ठिकाणी जो काही पैसा लुटून त्यांची घरं भरण्याचं काम चालू आहे। तुम्ही आत्ता म्हणाल्याप्रमाणे यामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे विषय, जसं अगोदरच्या काळात 600 कोटीच्या भ्रष्टाचाराचा देखील त्या जो आरोप झाला, त्याचप्रमाणे आत्ता आपण म्हटलं माझं 23 लाखाची मसाल्याची शेती केली आहे, 45 लाखामध्ये या ठिकाणी विसर्जन तलाव बनवलेले आहे। त्याचप्रमाणे नगरउत्थानचे विषय असो, त्यानंतर 10-10 लाखाचे ठराव 10-10, 15-15% कमिशन खाऊन या ठिकाणी मुख्याधिकारी विकत आहेत, अशा प्रकारे देखील दिसून आलेलं आहे। आणि तशा प्रकारचे काही पुरावे देखील आमच्याकडे काही उपलब्ध होत आहेत। हे अनेक भ्रष्टाचार या बदलापूर नगर परिषदेमध्ये होत आहेत आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे। आणि या अड्ड्याचा जो प्रमुख जो आहे हे मुख्याधिकारी गोष्टसाहेब आहे। अशा प्रकारचा आमचा त्यांच्यावरती एक आरोप आहे। कारण ज्या वेळेला भ्रष्टाचार होतात त्या वेळेला विचारणा आम्ही करत असतो, त्या वेळेला त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणं, तो भ्रष्टाचार लपवणं अशा प्रकारची भूमिका मुख्याधिकाऱ्यांची असते। अशा प्रकारे कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांचा घामाचा जो पैसा आहे तो टॅक्सच्या रूपामध्ये नगर परिषदेत जमा होतो, तो लूट करण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांना नाही। जर हा जो विषय आम्ही आता दूरफवानीचा या ठिकाणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत, हा एक प्रातिनिधिक विषय आहे। कारण ह्या विषयाच्या संदर्भात अविनाश देशमुख साहेबांनी सुरुवात केली होती, त्यानंतर अनेक दिवस त्याचा पाठपुरावा चालू होता। पक्षाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने मुख्याधिकाऱ्यांना भेटत होतो की सदर संदर्भामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात संबंधित लोकांवरती गुन्हे दाखल करायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। परंतु मुख्याधिकारी हे गोल उत्तरं देत असतात आणि गोड बोलून हा भ्रष्टाचार लपवण्याचा आणि त्या माध्यमातून अधिक पैसे खाण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न या मुख्याधिकाऱ्यांचा आहे। हे कुळगाव बदलापूर शहर लुटण्याकरता आलेला मुख्याधिकारी म्हणजे शहर लुटणारा ठेकेदार आहे की काय, अशा प्रकारची भूमिका त्यांची दिसते। निश्चितपणे जर त्यांनी या दूरफवानीच्या संदर्भामध्ये स्वतः हिअरिंग घेऊन आरोग्य अधिकारी, तत्कालीन आरोग्य अधिकारी आणि ठेकेदारावरती ठपका ठेवलेला असून जर त्याच्यावर गुन्हा दाखल ते करत नसतील याचा अर्थ ते देखील यामध्ये सामील आहे, अशा प्रकारची परिस्थिती मला दिसून येते। त्यामुळे जोपर्यंत मुख्याधिकारी या दूरफवानी ठेकेच्या संदर्भातील ठेकेदार आणि तत्कालीन आरोग्य अधिकारी यांच्यावरती कारवाई करत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमचं बेमुदत उपोषण, या ठिकाणी माझे सहकारी आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश देशमुख आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी उपोषण चालू राहील, अशा प्रकारची आमची भूमिका राहील। खऱ्या अर्थाने पहिल्यांदा जो नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर आरोप झाला तो होता 600 कोटींचा आणि तो आरोप केला संजयजी जाधव यांनी। आपण संजयजी जाधव यांच्याशी बोलणार आहोत। संजयजी, 600 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला, परंतु पुढे त्यात काय झालं आणि आत्ता आरोग्य खात्यातला हा नवीन धूर किंवा भ्रष्टाचार पुन्हा एकदा वरती येतोय, चव्हाट्यावर येतोय। आरोग्य ज्या विभाग प्रमुख होत्या, आरोग्य प्रमुख होत्या देशमुख, त्यांची या ठिकाणून बदली झालेली आहे, परंतु त्यांना चौकशीच्या घेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न तुमचा आहे। नेमकं यामध्ये तथ्य काय आणि कल्याणमधल्या 4 BHKचा याच्याशी काय संबंध आहे? निश्चितपणे गेली 25 वर्ष आपण बघतोय की कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये सातत्याने भ्रष्टाचार होतो आणि या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने केले। परंतु राज्यामध्ये सत्ता आणि देशामध्ये सत्ता त्यांची असल्यामुळे आत्तासुद्धा 600 कोटीचा भ्रष्टाचार हा आम्ही इथे उघड केलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे। निश्चितपणे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमचे नेते हा मुद्दा परत उपस्थित करतील। परंतु या ठिकाणी जो धूर फवारणीचा ठेका
त्याला फॉगिंग टेंडर होतं, त्या फॉगिंग टेंडरचं सर्वप्रथम तक्रार मी आणि संभाजी शिंदेनी केली होती. आणि त्यावेळेस त्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही योग्य प्रकारे ती चौकशी करू. चौकशी केल्यानंतर त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं की त्यांनी असं बनावट अनुभवाचे दाखले जोडून हा ठेका मिळवला होता. सिद्ध झाल्यानंतर आम्ही मुख्याधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटलो आहे, सांगितलं आहे की तुम्ही अशा ज्या चुकीच्या पद्धतीने मिळवलेल्या ठेकेदारावर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि आपलं आधी आर्थिक नुकसान त्या ठेकेदारांनी केलेलं आहे की त्याच्याकडनं व्याजासहित वसूल केलं पाहिजे, अशी प्रमुख मागणी आमची होती. अविनाश देशमुखसुद्धा त्यावेळेस आमच्याबरोबर होते आणि हाच लढा आम्ही दोन्ही पक्षांनी चालू ठेवलेला आहे. जोपर्यंत या फॉगिंग टेंडरच्या बाबतीतल्या त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जे आज राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी उपोषण त्याला बसलेले आमचे जे शहराध्यक्ष आहेत, आमचे मित्र शैलेश वडनेरे, अविनाश देशमुख आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, माझा काँग्रेस पक्षाच्या वतीने यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी आज डिक्लेअर करतो आहे. आणि मुख्याधिकाऱ्यांना 48 तासाचे आम्ही अवधी देतो आहे की या 48 तासामध्ये तुम्ही जर हे ठेकेदारावर हे गुन्हे दाखल केले नाहीत तर हे आंदोलन तीव्र पद्धतीने आम्ही करू. आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर उद्या काँग्रेस पक्षसुद्धा आपल्याला या ठिकाणी मंडपात बसलेला दिसेल उपोषणाला. त्यामुळे दिरंगाई करू नका, भ्रष्टाचाराला तुम्ही साथ देऊ नका. जर तुम्हाला तुमचं म्हणणं आहे ना की आम्ही कुठे भ्रष्टाचार करत नाही काय नाही, तर मग या ठेकेदारावर पहिला गुन्हा दाखल करून एक तुम्ही ज्वलंत उदाहरण या शहरामध्ये दाखवा की आम्ही एक सक्षम मुख्याधिकारी म्हणून या शहरामध्ये काम करतो आहे आणि हे भ्रष्टाचार जे आहे ते उघडच झालेलं आहे, याच्यामध्ये काही चुकीचं नाही, ही सत्यता आहे पूर्णतः. मग अशा याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करत का नाही? म्हणजे कुठेतरी संशयाच्या वादात मुख्याधिकारी आहेत. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही या प्रकरणाची गंभीरपणे दखल घ्या, अन्यथा आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण बदलापूरकरांना हे दाखवावं लागेल की या बदलापूर नगरपालिकेत गेली 25 वर्षे सुरू झालेले भ्रष्टाचार, मग आपण बघितलं प्रशासकीय इमारतीचं भ्रष्टाचार असेल, PSUBमधला भ्रष्टाचार असेल, PDRमधला घोटाळा असेल, असे अनेक घोटाळे या शहरामध्ये झालेले आहेत. आणि हे करतंय कोण? तर लोकप्रतिनिधी आणि मुख्याधिकारी प्रशासन यांच्या संगनमताने चाललेला हा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे कुठेतरी हे बंद पडलं पाहिजे. जसं शैलेशजी वडनेरे म्हणाले की मुख्याधिकारी हा चोर आहे, शहराला लुटणारा माणूस आहे, खरंच योगेश गोष्टी चोर आहे? निश्चितपणे म्हणावं लागेल, कारण आपण बघितलं की गेले 3 वर्ष कोविडचा काळखंड त्यावेळेस असलेला तो मुख्याधिकारी दीपक पुजारी आता 1 नंबरचा चोर होता. मी उघडपणे जाहीरपणे अनेक वेळा बोललो आहे. परंतु जर बोडसे साहेब चोर नसतील तर त्यांनी हे सिद्ध करावं, त्यांनी दाखवावं की आम्हाला जी माहिती राजकीय पक्षांनी दिलेली आहे आणि याच्यातनं निष्पन्न झालेलं आहे की हा अशा प्रकारे घोटाळा झालेला आहे, तर मुख्याधिकाऱ्याने तातडीने जाऊन त्यांच्यावर खरं गुन्हा दाखल करावा. मी तर आमच्या या उपोषणकर्त्या मित्रांना सांगेन की येत्या 48 तासात जर या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केले नाही तर आपण मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू. हे प्रशासन अधिकारी असताना असं दिरंगाई करतात, मग मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल का नाही करायचं? मुख्याधिकाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर मुख्याधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आता काँग्रेसचे शहराध्यक्ष संजयजी जाधव यांनी केली. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत अविनाश देशमुख, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. उपाध्यक्ष अविनाशजी, धूर फवारणीचा पहिल्यांदा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढला, आरोग्य खात्यातला किती धूर बाहेर निघाला आहे आणि किती काढायचा बाकी? येणाऱ्या काही दिवसात उद्यापर्यंत या बदलापूरच्या जनतेला कळेल. एकदम स्वच्छ मनानं सांगितलेलं आहे की बदलापूरकरांच्या मेहनतीचा पैसा हे नगरपालिकेचे अधिकारी जे लोक आहेत ते खातात. आणि माझा स्पष्ट आरोप आहे असा की मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारं केंद्र हे बदलापूर नगर परिषद झालं की काय अशी शंका मी नव्हे तर अख्ख्या 3.5 लाख लोकसंख्येच्या बदलापूरकरांच्या मनात निर्माण झाली आहे. कल्याणमधलं 4 BHKचं नेमकं काय वास्तव आहे? 4 BHK आहे कोणाचं? बघा, मी इथं बसलो आहे उपोषण करायला आणि माझा विषय जो आहे की तत्कालीन आरोग्य अधिकारी आणि हे जे ठेकेदार आहेत त्यांनी कबूल केलेलं आहे की मी चोरी केलेली आहे. मी स्वतः चोर म्हणतोय की मी चोरी केलेली आहे, तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला एवढा वेळ का? त्याच्यासाठी आज इथं आम्ही उपोषण करायला बोलतो. माझे सगळे समपक्ष समविचार लोक बोलले की येण्या 48 तासात जर आम्ही इथं आम्हाला न्याय नाही मिळाला तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं एक दुसरा पण आहे की आम्ही मुख्याधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा प्रयत्न म्हणजे विचार करणार आहे. आणि इथं गांधीच्या मार्गाने गांधीजींच्या मार्गाने इथं आम्ही उपोषणाला बसले. तत्कालीन आरोग्य अधिकारी आणि ठेकेदार शुभम महिला मंडळ यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. यामध्ये योगेश गोडसेंचा काही हस्तक्षेप वाटतो? नाही, निश्चितपणे
जे अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यांना पाठीशी घालण्याची भूमिका या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांची दिसते. कारण अनेक भ्रष्टाचार या बदलापूर शहरामध्ये जी चालू आहे ते मुख्याधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय होत असतील अशी शक्यता वाटत नाही. निश्चितपणे प्रत्येक भ्रष्टाचाराच्या मागे मुख्याधिकाऱ्यांच्या कानावरती या गोष्टी असतात आणि त्यातून त्यांना आर्थिक लाभ होत असतो. कारण आम्ही नगर परिषदेमध्ये नगरसेवक होतो. मुख्याधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय दुसरी गोष्ट घडत नाही. खरोखर जर त्यांच्या माहितीशिवाय जर गुन्हे घडले असतील तर ज्या संदर्भामध्ये आता आपण अनेक विषयाबद्दल बोललो की अनेक भ्रष्टाचार या नगर परिषदेमध्ये चालू आहेत, त्यात जर त्यांचा सहभाग नसेल त्यांनी तातडीने एक प्रातिनिधिक म्हणून या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करावा, ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. म्हणजे कुठेतरी पुढील काळामध्ये हे अधिकारी जे भ्रष्टाचार करून माजलेले आहेत, ठेकेदार माजलेले आहेत, तर यांना कुठेतरी शह बसेल. आणि त्या भावनेने आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. तर हे प्रातिनिधिक म्हणून या आजच्या या शुभम महिला सहकारी संस्था असो आणि आरोग्य अधिकारी असो यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि पुढील काळामध्ये होणाऱ्या सर्व भ्रष्टाचारांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण शक्तीनुसार आंदोलन करेल. अशा प्रकारची भावना या ठिकाणी आमची राहील. तर 600 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपापासून आता हा आरोप येऊन पोचला आहे नगरपालिकेच्या आरोग्य विभागापर्यंत. आणि धूर फवारणीमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे हा भ्रष्टाचार उघड असून लवकरात लवकर आरोग्य प्रमुख तत्कालीनच्या देशमुख ज्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करू अशी भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेली आहे. पुढे प्रकरण काय वळून घेते पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन विश्वदीप गायकवाडचा आदर्श ताडे, ठळक वार्ता, बदलापूर.